निसर्गाचा लहरीपणा वारंवार शेतकऱ्याच्या मुळावर जरी उठत असला तरी यावर मात करून शेतकरी बांधव वेगवेगळ्या पद्धतीने उपाययोजना करून शेतामध्ये पिकवलेला माल दर्जेदार कशा पद्धतीने होईल, त्याला बाजारभाव अधिकचा कशा पद्धतीने मिळेल असा प्रयत्न असतो. यंदाचं वर्ष द्राक्ष उत्पादकांना फारसं चांगलं नाही असं जरी असलं तरी गुंजळवाडीच्या राजू वायकर यांनी अतिशय चांगल्या प्रकारची द्राक्ष तयार केलेले आपण पाहतो. या ठिकाणचे जे द्राक्षाचे घड आहेत अतिशय दर्जेदार घड आहेत. असे द्राक्ष कमी ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे उत्तम शेती कशा प्रकारे करावी, द्राक्षाची बाग कशी चांगली करावी हे गुंजळवाडी वायकर मळ्यातलं एक उदाहरण आहे. आणि पिंपळगावचं मधुकर देवकर यांचं पण आहे. मधुकर देवकर गावच्या राजकारणामध्ये सक्रिय असतात, परंतु प्रथम शेती आणि आपल्या कामामध्ये मग्न असतात. राजाभाऊने सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने शेती केलेली आहे. सतीश नेहरकर यांचं सुद्धा येडगावमध्ये खूप गावच्या विकासात लक्ष असतं, परंतु दर्जेदार त्यांची शेती असते. राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार त्यांच्या निवासस्थानी आले होते. बहुधा त्यांची ती शेवटची भेट असावी. आज अजितदादा नाहीत, त्याचं दुःख प्रत्येकाला आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांचं सुद्धा खूप योगदान निश्चित आहे. नेहरकर साहेब, तुम्ही काय सांगाल? द्राक्षाचं सीझन यंदा कशा प्रकारे होतोय? शेतकरी आतबट्ट्यामध्ये आहे का? आणि अर्थकारण कसं जुळतं? यावर्षी द्राक्षाचं जो मेमध्ये अतिप्रमाणात पाऊस झाला त्याचा परिणाम द्राक्षामध्ये घड निर्मिती झालेली नाही. परंतु शेती जी काळी आई आहे आपली, त्याला जर सचोटीने शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं काम केलं, याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजू शेठ वायकर, पवन शेठ वायकर यांची आज असलेली ही द्राक्ष बाग. आज तालुक्यामध्ये 90% बागांना द्राक्ष माल नाही आहे, पण ज्यांनी खरोखर काम केलेलं आहे अशी बोटावर मोजणारे शेतकरी आमच्यासारखे किंवा मग देवकर साहेब असतील किंवा राजू शेठ असतील, या शेतकऱ्यांना आज माल पाहायला मिळत आहेत. आज शेतीमध्ये हवामान असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असेल. आता मी मागच्या एक 8 दिवसापूर्वी साम टी व्हीला बाईट दिली होती की आज कंटेनर रस्त्यामध्ये होते, मार्केटिंगची अडचण होती. या सगळ्यावर मात करून निसर्गाने साथ दिली. आज युद्ध परिस्थिती थंडावली, मार्केटिंग पूर्ववत झालं. त्यामुळं आज आमच्या द्राक्षाला पुन्हा भाव मिळायला लागले. हे मोठं समाधान आम्हाला आज आहे. यंदाच्या वर्षी निसर्गाचा लहरीपणा खूप अडचणीचा आहे. ह्या सगळ्यावर मात करत असताना सध्याचे बाजारभाव काय? आत्ता सध्याचे बाजारभाव 190 ते 210 रुपयापर्यंत आहे आणि चांगले बाजार मिळत आहेत. जे द्राक्ष जरी जेमतेम असली तरी ह्या बाजारभावामुळे ज्यांचं काम आहे, ज्यांच्याकडे माल आहे, त्यांना 2 रुपये नक्की मिळणार आहेत. सध्या कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. महागडी औषधं फवारली जातात. कधी कधी चर्चा अशी पण होते बघ, कॅन्सरचं प्रमाण वाढतंय, ते नेमकं कशामुळे होतं? किंवा मग द्राक्ष ह्या पिकाला किंवा त्या व्यवसायाला बदनाम केलं जातं का? सर, मी द्राक्षाच्या बाबतीत हा जो गोड गैरसमज आहे समाजाचा किंवा खाणाऱ्यांचा, हा मी पहिला दूर करू इच्छितो. द्राक्ष हे असं एकमेव पीक आहे का याला सिस्टीम आहे आणि प्रत्येक दिवस हा द्राक्षाचा ठरलेला आहे. हा कोणत्याही पिकाचा हा दिवस ठरलेला नाही. द्राक्षाचं 16व्या दिवशी वांज येणार आणि प्रत्येक द्राक्षाचं जे मॉलिक्यूल आहे त्याचं वेटिंग पिरियड ठरलेलं आहे आणि त्या वेटिंग पिरियडनुसार ती औषधं मारली जातात. त्यामुळं आमचा हा जो माल आहे, ज्या दिवशी हार्वेस्टिंग होतो त्या दिवशी त्याचा रेसिड्यू फ्री, त्यात कोणतंही केमिकल आढळत नाही जी औषधं मारतो त्यात. त्यामुळे द्राक्ष खाणाऱ्याला मी आग्रहाची विनंती करतो, त्यांनी द्राक्ष ही चेक करून खाली तरी चालतील. तुम्हाला त्याचं तुमच्या शंकेचं निरसन होईल. 100% कॅन्सर हा विषय द्राक्षाशी अजिबात संबंधित नाही. सध्या द्राक्षाच्या बागा काही प्रमाणामध्ये कमी व्हायला लागल्या आहेत. पूर्वी गोळेगाव हे द्राक्षाचं आगार असायचं. गुंजळवाडीला पण मोठ्या प्रमाणात द्राक्षाच्या बागा असायच्या. आता काही लोकांनी बागा कमी पण केल्यात. कशामुळे? द्राक्षाचं ज्या शेतकऱ्यांनी काम केलेलं नाही, काम योग्य रीतीने काम केलेलं नाही, त्या शेतकऱ्याला द्राक्षाला मार बसला आणि आर्थिक भांडवल हे द्राक्षाचं सगळ्यात मोठं आहे. आणि जिथं आर्थिक नियोजन संपतं तिथं माणूस कंटाळतो आणि द्राक्ष काढतो. परंतु द्राक्ष शेतीमध्ये असं आहे, ज्या शेतकऱ्याकडे द्राक्ष आहेत आणि त्याचं प्रामाणिक काम आहे, तो द्राक्षाशिवाय राहूच शकत नाही. आजही तुम्ही बघा सर, द्राक्ष काढली जात आहेत, पण जे जुने द्राक्ष बागायतदार, जे द्राक्षवाले आहेत, खरोखर जे द्राक्षाचं काम करतायत, ते द्राक्ष लावतायत. आजही पण द्राक्ष लागवड, आता माझी लागवड चालू आहे, राजू शेठची लागवड चालू आहे, किंवा बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे जे जुने द्राक्ष बागायतदार त्यांची लागवड चालू आहे. त्यामुळे असं काही नाही आहे. द्राक्षे ज्यांनी थोडी नवीन शेतकरी हा त्यात दम धरत नाही म्हणून ही अडचणी येत आहेत.
तर द्राक्ष पिकामधून खूप पैसे मिळतात अशी पण चर्चा होते. द्राक्ष उत्पादक शेतकरी लखपती होतो, मोठमोठे बंगले बांधतात. ही चांगली अभिमानाची गोष्ट आहे, परंतु त्याची दुसरी बाजू पण समाजापुढे येत नाही. किती कर्ज काढावं लागतं, लाखो रुपयाचा खर्च होत असतो. नेमकी वस्तुस्थिती काय? वस्तुस्थिती खरी आहे सर. द्राक्षाला हे पहिल्या वर्षी कमीत कमी 6 ते 7 लाख रुपये खर्च येतो आणि दरवर्षी मॅक्झिमम 3 ते 4 लाख रुपये खर्च येतो. हा खर्च मोठ्या प्रमाणात आहे. खर्च कोणताही औषधाचा खर्च तुम्ही वर्षभर काम केलं आणि 4 दिवस नाही केलं त्या वर्षभर केलेला काही किंमत नाही. त्यामुळं जो शेतकरी खर्च करतो पण प्रामाणिकपणे सचोटीने काम करतो त्याला ही अडचण येत नाही. आणि जर तुम्ही वर्षभर काम केलं 4 दिवस 8 दिवस नाही केलं ते वर्षभर केलेला खर्च हा फार मोठा असतो आणि त्यामुळे शेतकरी अडचणीत येतो. आणि जो काम रेग्युलर आहे त्या शेतकऱ्याला भांडवल मोठं आहे त्या पटीत पैसे येते. आता समाजाची रीतच अशी आहे, 1 रुपया दिल्यावर 2 रुपयाची अपेक्षा करा. तुम्ही जर रुपया न देता जर 10 रुपयाची अपेक्षा केली ती होऊच शकत नाही. आणि हे द्राक्षाच्या बाबतीत खरं गणित आहे. जेवढा तुम्ही खर्च चांगला करणार, काम चांगलं करणार, तेवढं उत्पादन चांगलं मिळणार. राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार मागच्या वर्षी त्यांचा जुन्नरचा दौरा शेवटचा झाला. ते तुमच्या घरी आले, जेवले. अजित पवारांच्या काय आठवणी, शेतकऱ्याप्रती त्यांचं योगदान किती होतं? म्हणजे दादा ज्यावेळेस घरी आलंय, आजही मला ज्या वेळेस दादांचे फोटो पाहिजे किंवा दादांची बातमी त्यावेळेस मला आठवण होती. शेतकऱ्याच्या बाबतीत असणारं प्रेम आणि शेतकऱ्याच्या बाबतीत असणारा कळवळा हा जागतिक किंवा राज्य लेवलचा एकमेव नेता आहे की त्याला शेतकऱ्याबद्दल असणारं किंमत आहे आणि शेतकऱ्याबद्दलची जाण आहे. ज्यावेळेस अजितदादा घरी आले त्यावेळेस त्यांनी द्राक्षे पाहिली, त्यावेळेस त्यांनी पाहिलं खरोखर म्हणजे ते म्हटले तुमची आई किंवा तुम्ही जे काम करताय त्याचं हे खरं फळ आहे. त्यांनी त्यावेळेस कबूल केलं शेती ही आपली माय माऊली आहे, तिचं कष्ट करा, तुम्ही मोठे झाल्याशिवाय राहणार नाही. देवकर साहेब, तुम्ही काय सांगाल? तुम्ही गेले अनेक वर्ष द्राक्ष पीक घेत असता. सध्याची परिस्थिती, 2 वर्षापासूनचं हवामान द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना प्रगतीकडे नेणार आहे की आदबट्ट्यामध्ये हा व्यवसाय जातोय? वाणीसाहेबचं म्हणणं बरोबर आहे. निसर्ग हा कधीतरी नुकसान बी करू शकतो, पण त्याचे फायदे पण अनेक आहेत. यावर्षी जरी पाऊस आपल्याकडं जास्त झाला तरी आपण ज्या बागेत आता उभे आहोत, राजू शेठ वायकर, आमची गेले 30 वर्षापासून आम्ही दोघे द्राक्ष शेतीत बरोबर काम करतो. तर हे जे हवामानाचे जे संकेत आहेत याचा रोजचा विचार करून आज काय क्लायमेट आहे ना त्याच्या विरुद्ध कसं आम्हाला काम करता येईल असं आम्ही रोज सकाळी आम्ही अभ्यास करतो. आणि आपण जिथं आता उभे आहेत, राजू वायकर, पवन वायकर, ही द्राक्षे वाणीसाहेब ही आजच अशी नाही आहेत. आज तुम्हाला ओघाने आम्ही बोलवलं आहे. अनेक वर्षीय यांच्याकडं, माझ्याकडं, आमच्याकडं सगळ्यांकडंच ही शरद शिरल्याची व्हरायटी आमची ही चांगली द्राक्षे आहेत. आणि विशेष म्हणजे का तुम्ही आत्ताच इथं आपले ज्येष्ठ पोलीस अधिकारी वायकर साहेब आहेत, त्यांना मी एक आठवण करून दिली. ज्यावेळेस वायकर साहेब ज्यावेळेस पोलीस खात्यामध्ये रुजू झाले त्यावेळेस आम्हाला पण असं वाटायचं का शेती नको, परंतु ओघाने द्राक्षे लावली आणि सगळ्यात जास्त परकीय चलन आणण्याचं काम हा द्राक्ष बागायतदार करतो. आणि शेतकऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त सरकारला GST भरण्याचं काम पण द्राक्ष बागायतदार करतो. आज जर आपण पाहिलं तर देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने डाळिंब आहे, द्राक्ष आहेत. जास्तीत जास्त पैसे आपल्याला परदेशातून जर मिळत असतील या गुंजाळवाडी गावामध्ये तर ते बाहेरून पैसे जास्त येतात. आणि ज्यावेळेस बाहेरून पैसा येतो त्यावेळेसच खरं देश आपला पुढे जायला हे होतं. आता मला सांगा, सध्या AI तंत्रज्ञान वापरलं जातं. AI तंत्रज्ञानाचा द्राक्ष बागासाठी काही कितपत उपयोग होतो आणि तुम्ही असा काही उपयोग करून घेता का? गेल्या 1 वर्षापासून माझ्याकडे 2-3 AIचे आहेत. मी माझ्या पद्धतीने अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. परंतु जे सफिशियंट काम आहे, मी तुम्हाला 1 मिनिटापूर्वी जे सांगितलं का जर AIला जर विचारलं आपण का डावणीचं कुठलं औषध मारायचं, AI कदाचित सांगा तुम्ही बोर्डो मारा, कॉपर मारा, पण छाटणी झाल्याच्या तर 60 दिवस बोर्ड चालत नाही. म्हणजे किती तंत्रज्ञान जर पुढे गेलं तरी AI आपल्याला 100% काम करीलच. अनुभव महत्त्वाचा. अनुभवच महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट अशी का AIमध्ये अनेक मिस्टेक पण आहेत. त्यांच्याकडे जे पूर्ण 100% इन्फॉर्मेशन असतं ना तर ते क्लायमेट वेगळं आहे. आज समजा आपण गुंजाळवाडीमध्ये उभे आहेत, गुंजाळवाडीच्या क्लायमेटमध्ये आणि सतीश नेरकर साहेबांच्या येडगावच्या क्लायमेटमध्ये नक्की फरक आहे. कारण गुंजाळवाडीपेक्षा ह्युमिडिटी येडगाव धरणामुळे तिथे जास्त आहे.
इथं जी राजू शेटनी जे औषध मारलं असेल ते सतीश शेट त्याच दिवसाची छाटणी असून मारू शकत नाही. आणि याय सांगताना सगळे जनरल एक सांगतात. मग तुम्ही पंढरपूरचा शेतकऱ्यांनी प्रश्न केला उत्तर तेच देणार, नारायणगावच्या शेतकऱ्यांनी प्रश्न केला उत्तर तेच देणार. त्यामुळं स्वतःची जमीन, क्लायमेट, जमिनीचा प्रकार, आता हा जर प्लॉट आपण समजा विचारात घेतला ना, याचं माती परीक्षण जर आपण केलं तर जेवढे नमुने आपण जर सेपरेट चेक केले तर प्रत्येकात त्याची हे सेपरेट सगळी गुणोत्तर येतात. आता नवीन शेतकरी द्राक्ष बागाकडे वळण्यासाठी फारसा धाजावत नाही. तुम्ही एवढ्या वर्षाचा तुम्हाला प्रदीर्घ अनुभव आहे. युवा शेतकऱ्यांना काय आव्हान कराल? साहेब कसं आहे माहिती आहे का, शेती हा एक चांगला अन्न, वस्त्र आणि निवारा. म्हणजे मी जी शेतीत सिलेक्शन माझं केलं तर हे 3 गोष्टी समजून केलं का याला काही प्रॉब्लेम नाही. अतिशय चांगलं पीक आहे हे, लोकांनी विचार करून करावं. आणि चांगल्या पद्धतीने राजू शेट वायकरांसारखं जर काम केलं आपण तर याच्यात निश्चितपणाने तन मन धनाने जर काम केलं तर युवकांनी जरूर याच्यात राहावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो. अनेकदा वादळी पाऊस येतो, शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागाचं नुकसान होतं, परंतु मधुकर देवकरांकडं असं कधी संकट येत नाही. वादळी पाऊस इतर जर कुठेही झाला तरी मधुकर देवकरांच्या शेतावर मात्र वादळ होत नाही. याचं गमक काय? सगळे हसायला लागले बघा. असं काही नाही आहे साहेब. शेवटी आहे बघा, आपली जी सृष्टी चालली ना ही, म्हणजे मी स्वतःला असं मानतो की रोज जो सूर्य दिसतो ना त्या दिवशी आपण एक नवीन पुनर्जन्म झाला असं मी मानतो. रोज थोडंसं परमेश्वराचं अधिष्ठान जर आपल्याकडे असेल ना, जरी असं नाही निसर्गाने माझ्याकडे श्रद्धा की अंधश्रद्धा? नाही, अंधश्रद्धा म्हणू शकत नाही. श्रद्धा ठेवली ना साहेब का त्या श्रद्धेने मेंटॅलिटी चांगली राहते आणि काम चांगलं होतं. समजा असं गृहीत धरा 10 वर्षातून एखाद्या निसर्गाने जरी आपल्याला, मी आत्ता मागाशी सांगितलं का थोडं आपलं नुकसान केलं तर तो पुढची 8 वर्षे आपली चांगली करत असतो. पण निसर्गाचा आघात तुमच्या कधी पिकावर होत नाही, आनंदाची गोष्ट आहे. त्याचं गमक काय? नाही साहेब, आता हे मी नाही सांगू शकत. अच्छा, बरं, अच्छा. याचा अनुसरून मी याला उत्तर देतो की मला शेटनीच एकदा दिवस सांगितलं की असं काही जर नैसर्गिक आपत्तीचं जर आपल्याला काही, तसं तर वर्षभर त्यांचं तर श्रद्धा खूप, म्हणजे त्यांचं देवाबद्दल किंवा ते जे धार्मिक करतात ते तर वर्षभरच करतात. पण आम्हाला त्यांनी एक सांगितलं, मला आठवतं चांगलं, तुम्ही हा प्रश्न विचारल्यामुळे मला ते आठवलं. तर असं काही आपत्ती वगैरे पावसाचं जर झालं तर तुम्ही एक उदबत्त्या 5 नारळ आणि फुलं मारुतीला जाऊन शनिवारी फोडायचं. आता आपल्याला आपत्ती आल्यावर आपल्याला ते सुचतं. अगोदर काय? शेटची बाग चालू व्हायला होती गेली 2 वर्षापूर्वी बघा, कोणाचाच एक्सपोर्ट, पूर्ण एक्सपोर्ट झाला. भाऊंची पण बाग होती आणि आमची बाग होती. तर मला ते शेटनी सांगितलेला मला तो सल्ला आठवला. मला ते वरून हे दिसलं भयंकर संकट आहे, मला ते मारुती आठवली, म्हणजे यांनी सांगितलेलं आठवलं. आणि मी देवाला गेलो, मी भावाला पण सांगितलं आणि मी नारळ त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने केलं. खूप पाऊस झाला सगळी, पण शेटची बाग आहे ना, आम्ही त्या वर्षी 83 रुपयांनी योगेश डोमसे सर नाशिकचे यांना आपण दोघांच्या बागा आम्ही त्यावेळेस एक्सपोर्टला दिल्या. बाकी आता नाशिकचा विषय काढला, नाशिकच्या बाबांचा काही सल्ला वगैरे नाही ना? आम्ही बाबांच्या कोणाच्याच नादी लागत नाही. माझा त्या गोष्टीला पूर्ण पहिल्यापासून तो आम्ही. आता तुम्ही एवढे सक्सेस झालेला आहात, या सक्सेस मागचं गमक काय आणि गृहमंत्र्यांचा किती तुम्हाला सहकार्य मिळतं? ठीक आहे, अच्छा, तुम्ही सांगता. बरं, तुम्ही जो आता यांना जो प्रश्न विचारला ना, कुठला? का राजू भाऊंचा सक्सेस कुठे आहे, हो, आणि गृहमंत्र्यांचा सहभाग किती? हां, तर यांची आणि म्हणजे मी बरेच वर्ष पाहतो का सगळी ही राजू शेट वायकरांचं कुटुंब असेल, किसनराव वायकरांचं असेल, हरिभाऊ शेटचं असेल, यांचं जयसिंग शेटचं असेल, तर ही जी सगळी माणसं आहेत ना, सगळ्यात महत्त्वाचं ह्या पिकावरती ह्या लोकांचं फार प्रेम आहे. आणि ते एकट्या माणसाचं नाही. आपण जनरल शेती पाहतो ना, एक जो करता माणूस आहे ना तोच शेतात जातो. पण ह्या कुटुंबामध्ये ही सर्व माणसं सकाळी लवकर काम आटपून हे सर्व शेतात असतात. आणि राजू शेट असेल, पवन असेल, आणि यांची आई आणि वडील, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांचे जे वडील आहेत ना, यांचं इतकं बारकाईने लक्ष असते का ते आपल्याला रस्त्याने जर दिसलं काय नाही असाच मोकळा फिरतोय, पण ते नाही, ते प्रत्येक बागामध्ये कुठं घड, कुठं डावणी, कुठं भुरी, कुठं मजुरांनी काम चुकवलं आहे. त्यांची आई पण चांगलं काम मागं सांभाळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं राजू शेटची मिसेस कायम लेबर मागं जे काम चालतं ना, ते लेबरच्या कामाची किती क्लिअरिटी आहे. पवन शेटची मिसेस ह्या
कदाचित आम्हाला आमचं काय होतं माहिती आहे का, काम सांगून आम्हाला कदाचित कुठंतरी काही बाहेरच्या कामांसाठी जावं लागतं. पण ह्यांची जी तुम्ही जे म्हटले ना, यांची जी घरची माणसं आहेत, लेडीज लोक, ही अतिशय बारकाईने काम करून घेतात आणि सगळ्यात मोठं ही यशाचं रहस्य हे आपल्याला इथे दिसते. आता निसर्गाचा लहरीपणा तर आहेच आहे, महागडी औषधं फवारावी लागतात, द्राक्ष बाग इतर जी पिकं आहेत वेगवेगळे त्याला प्रॉब्लेम येतात. आपण विमा उतरवतो, द्राक्ष बाहेर पाठवतो, अनेक वेळा जे बाहेरचे व्यापारी असतात शेतकऱ्यांकडनं फसवणूक होते. आपण जो विमा उतरवतो त्याचा पर्टिक्युलर फायदा होतो का कंपन्यांकडून फसवणूक होते? 2017 साली आम्ही सर्व शेतकऱ्यांनी विमे उतरवले होते आणि तुम्ही जे म्हटले त्याच्यात माझी एक बाग नक्कीच 7 एप्रिल तो दिवस होता आणि थोडीशी गारपिटीने नुकसान झाली होती. आम्ही विमा कंपनीला कळवलं, प्रतिनिधी ते येऊ म्हटले, प्रतिनिधी आले नाहीत. आम्ही सगळे पुरावे शेतकी ऑफिस, ग्रामसेवक, कृषी ऑफिस यांच्या सहकार्याने आम्ही त्याचे पंचनामे केले, परंतु त्यांच्याकडून आम्हाला कुठलंही खास असं सहकार्य मिळालं नाही. आता मला सांगा, तुम्ही आता सगळे तुमच्या पतिराजांचा गवगवा केला जातो, तुम्ही यांचे गृहमंत्री आहात, काय द्राक्ष शेती फायद्याची आहे का आणि तुमच्या या शेती व्यवसायाला कितपत फायदा होतो? बोलता येतं? तुमचं नाव काय? मनीषा वायकर. आता काय सगळे जे बोलले तुमच्या पतिराजांचं कौतुक केलं, तुमचा या व्यवसायामध्ये सहभाग किती? 100% असतो. त्यांचं ऐकून नाही, तुम्ही बोला ना. तुम्हाला एखादा उखाण येतो का? नमस्कार ताई, तुम्ही काय सांगाल आता ह्या व्यवसायामध्ये? शेतकरी खूप अडचणीत असतो, परंतु सक्सेस राजूभाऊंचं पाहायला मिळतंय. फायद्याची तर आहेच द्राक्ष शेती, पण त्याच्या पाठीमागं कष्ट पण खूप करावे लागतात. मागाशी नेरकर सर मग बोलले की तुम्ही वर्षभर काम करताय, पण 4 दिवस जरी गॅप पडला तर तुमचं तेवढं नुकसान होणार आहे. म्हणजे असंच कंटिन्यू सातत्य ठेवलं पाहिजे, त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे, तेवढं म्हणजे हे केलं पाहिजे आपण. आई, तुम्ही काय सांगाल जरा या पुढे? शेती व्यवसायामध्ये तुमचं खूप लक्ष असतं, चांगला सक्सेस मिळालेला आहे. सध्याची परिस्थिती शेतीला फारशी फायद्याची नाही, पण तुमच्या मुलाने एक नंबरची बाग बनवलेली आहे. हो, 1 नंबर बाग बनवली आणि आमची म्हणजे पिढ्यानपिढी आमच्या सासऱ्यांपासून बाग आहेत आमच्याकडं. आजच नाही, सासऱ्यांपासून त्यांचा बी आमच्या म्हणजे सासऱ्यांचा पण माझ्या मुलांवर जास्त हे. पवन शेठ, तुम्ही काय सांगाल? काय आता काम करत आलो. हो, अवकाळीच्या याच्यात ह्यावर्षी शरद सीडलेस आमची चांगली पिकली आहे आणि कोण जे व्यापारी आहेत विजय कोंडे साहेब, त्यांनी पण चांगला रेट दिला यावर्षी. जर आपण कोंडे साहेबांना भेटू बोलूया. कोंडे साहेब, जरा या चौकामध्ये काय बाजारभाव दिला आहे, अधिकाधिक बाजारभाव भविष्य काळात मिळेल का, किंवा निसर्गाच्या लहरीपणाचा या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना काही परिणाम होतो का? थोडं पुढे या ना, पुढे. तसं बघायला गेलं तर मागे घ्या, म्हणजे कॅमेऱ्यात तुम्ही लोकांना ओळखूया. अच्छा, तसं बघायला गेलं तर ह्या वर्षीच्या हवामानाच्या याच्यात हीच एक प्लॉट मला असा मिळाला की यांनी जी क्वालिटी मेंटेन केली, किपिंग क्वालिटी, कलर इतकी छान, त्याच्यामुळं आम्ही तेवढा रेट त्यांना दिलेला आहे. किती रेट दिला? 200 किती हो तुम्ही सांगा? 207 रुपये दिला. इथं जागेवर खरेदी, जागेवर, आणि रोख पेमेंट कॅश स्वरूपात आपण त्यांचं काम करतो. कॅमेरावर बोलताय? हो, कॅमेरा. मला सोसायटीची वसुली करायची. नक्की. माल आणि आज त्यांची आणि पेमेंटचं कसं आहे, माझं पेमेंटचं कसं येतं, पेमेंट कसं येतंय, आणि मी काय लांबचा नाही, मी दामनखेलचाच कोंडे म्हणून काय विषय नाही. तालुक्यातल्या शिवजन्मभूमीतल्या. आणि पूर्वीपासून मी जयराम शेठ लांडगे यांच्याकडे काम केल्यामुळं मला काही गोष्टी फसवायच्या नाही आहेत, कुठं फसवागिरी करायची नाही. सोलापूर, सोलापूर, बारामती, इंदापूर, कुठंही मी काम करतो ऑल महाराष्ट्रामध्ये, पण माझ्याकडनं अशी कधीच चुकी होणार नाही, करणार पण नाही, कारण ज्यावेळेस पेमेंट असेल त्यावेळेसच काम. आता तुम्ही परदेशामध्ये द्राक्ष पाठवत असता, आखाती देशामध्ये युद्ध चालू आहे, आता ते काही प्रमाणामध्ये थांबलेलं आहे. नाही, आता आमचं एक्सपोर्टचं काम नाही, आता हे आमचं बांगलादेश, कलकत्ता, पटना, अच्छा, म्हणजे आपल्या याच्यामध्ये तुम्ही. हा, त्याच्यामुळं एक्सपोर्टचं काम बंदच आहे सध्या माझं. पण एक्सपोर्टवरचा या युद्धाचा परिणाम खरोखर होतो का? 100% झालाय. कंटेनर थांबवणे सगळे यार्डमध्ये, आता त्या बातम्या आपण ऐकतोच रोज. त्याच्यामुळं काय होत आहे, शेतकऱ्यांना तोटा नको यायला असं मला वाटतंय. तर राजू शेठ, तुम्ही काय सांगाल, किती वर्षापासून द्राक्ष शेती करता
आणि कसं सरासरी ॲव्हरेज कव्हर होतं? हा व्यवसाय आदबट्ट्यामध्ये का किफायतशीर? वाणी साहेब, सगळ्यात आधी गुंजावडी गावामध्ये द्राक्ष आमच्या आजोबांनी म्हणजे देवराम शेठ विठोबा वायकर यांनी आणली. म्हणजे सुरुवातीला वारवाडीचे प्रगतशील शेतकरी भानुदास भालचंद्र दादा बनकर यांच्याकडे आली. त्यांच्याकडं आमचे आजोबा, त्यांचे संबंध चांगले असल्यामुळं आमच्याकडे त्यांनी सुरुवातीला आमच्या आजोबांनी बघलं. त्याच्यानंतर आमच्या आईवडिलांचे कष्ट, खूप अपार कष्ट, आम्ही अजूनही पण खूप वय झाले, आम्हाला वाटतं का करावं नाही, पण तरी ते करतात कष्ट. त्यांच्याकडे पाहून मग आम्ही पण कष्ट करतो. आणि म्हणजे कष्ट सगळे शेतकरी करतात, असं नाही की आम्हीच करतो, सगळे शेतकरी करतात. परंतु आम्ही तुम्ही हे पाहताय आज, तर ही व्हरायटी आमची थोडी वेगळी असल्यामुळं आम्ही यावर्षी तरुण गेलो आहे. कारण बऱ्याचशा बागा यावर्षी कंडिशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, क्लायमेटमुळं खूप बागेंना माल नाही, पण आमच्या बागेला इतका माल आणि ही व्हरायटीज खूप छान आहे. आम्ही हे मधुसूदन देवकर यांच्याकडनं पहिले 2008 साली आम्ही त्यांच्याकडनं आणली होती. इथं खाली एक प्लॉट होता, त्याच्यात ते आम्ही 1 रूट बाग लावली. ती आम्हाला इतकं त्या बागेने उत्पन्न दिलं. आम्ही म्हणजे आज जे आहे ना, आम्ही फक्त ह्या व्हरायटीमुळेच आहे. मी तुम्हाला हे खात्रीशीर मी सांगू शकतो. मला हेच सांगायचं आहे याच्यातून की ही जी व्हरायटी आहे ना, ही शरद सीडलेस, आणि शरद सीडलेस माझ्याकडं भरपूर बागा होत्या, पण त्याच्यातून आहे ना, ही जी शेडच्या इकडनं जी आणलेली माझी ही सिलेक्टेड म्हणजे, आणि ती एक बाग आम्ही रोस्टॉकवर पहिली म्हणजे पहिली 1 रूट आणली होती. त्यानंतर आम्ही ती बेंगलोर डॉगरीजवर कलम केले. तर त्या बागेचं आता 4थं पीक आहे. तुम्हाला मी त्या बागेत पण नेणार आहे. तर इतके सुंदर तिन्ही वर्ष डीजे एक्सपोर्टनी माल नेला आणि 1 नंबरचा भाव दिला. आणि यावर्षी आम्हाला थोडी पैशाची जरा गरज असल्यामुळं आम्ही कॅश पेमेंटला थोडं प्राधान्य दिलं. तर यावर्षीसुद्धा आम्हाला म्हणजे खूप म्हणजे हा आनंद आहे, म्हणून सगळ्यांना मिळून थोडं गोड हे करायचं. आणि तुम्हाला म्हणजे आम्ही कधी या गोष्टी करत नाही, प्रसिद्धीपासून दूर असतात, पण चला आपल्याला कधी आपण करणार ह्या गोष्टी. आणि मला याच्यातून शेतकऱ्यांना हे म्हणजे मला त्याच्यात म्हणजे माझं हे दाखवायचं नाही की ही व्हरायटी आहे ना, ज्याला शेतीमध्ये समाधानी आणि म्हणजे द्राक्ष लावून जर द्राक्ष लावून आपण सुखात राहायचं असेल तर ही व्हरायटी नक्की लावा, शरद सीडलेस. आणि आमची ही जी व्हरायटी शेतकडनं म्हणजे हिचं मी पाहिलेलं आहे खूप, म्हणजे याच्यात वेगळ्या कलरचं, घडांचं ते बन स्ट्रक्चर किंवा त्याला जीएचं किती कमी लागतं, त्याला कलर किती. आता बघा, पहिलं डिसेंबर एंडिंगला लावलेली बाग आहे ग्राफ्टेड होंडी, तरीसुद्धा एवढा माल आणि एवढी क्वालिटी आहे. आणि आमचं 4थं पीक आहे त्या बागेत. त्या बागेतसुद्धा आज एवढा उशिरा माल आहे, पण खूप सुंदर आहे. व्यापाऱ्यांनी बघितलं आहे, हे पण लोकलचे व्यापारी अमित शेठ आमची चव्हाण, 2 वर्षापूर्वी त्यांनी माल घेतला होता. मी 75 रुपयांनी त्यांना म्हटलं माझा 75 रुपयांनी माल घ्यायला पाहिजे. त्यांनी मला म्हटले एक्सपोर्टच्या मागचा माल होता, त्यांनी मला म्हटले 80 रुपये देतो काढा. म्हणजे त्या पूर्ण माल आणि त्या बागेतला पूर्ण माल जातो. म्हणजे असं नाही की बाकीच्या आमच्या शरदच्या बागा आहेत, पण त्याच्यात ते कलरचा थोडा प्रॉब्लेम येतो, त्याला थोडं साईज आणि कलर मेन म्हणजे, आणि लॉंगेशन, कूज वगैरे. तसं ह्या व्हरायटीमध्ये ना खूप वेगवेगळ्या 4 गोष्टी खूप वेगळ्या आहेत. मला हेच याच्यातून तुम्हाला सांगायचं. आणि ह्या व्हरायटीमुळेच आम्ही शेतीत आहे ना, ह्या इथं आमची पहिली वडिलोपार्जित बागा होत्या, शरदच होत्या. शेटच्या माध्यमातून आम्ही म्हणजे इथं बरेच शेट आहेत, मधुसूदन शेटच्या माध्यमातून आम्ही पहिली शरद लावली आणि खूप आम्हाला ह्या बागेने उत्पन्न दिलं आणि त्याच्यामुळे आमची एवढी प्रगती झाली. युवा शेतकऱ्यांना काय आव्हान करा? युवा शेतकऱ्यांना मी नक्की सांगेल का, आता म्हणजे कोणाला वाटतं ना का काय केलं पाहिजे, तर नक्की द्राक्ष लावली ना तर फायदेशीर, म्हणजे द्राक्षाशिवाय पर्याय नाही. तुम्ही जर तुम्हाला काही म्हणजे पुढं जायचं असेल तर तुम्ही द्राक्षाला दिवस येतात. आता म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की द्राक्षाला दिवस येणार आहेत चांगले, आणि दिवस आहेत, पण फक्त कमी खर्च, योग्य नियोजन कामात, हे जसं म्हणले नेरकर साहेब की सातत्य पाहिजे. आणि काम 2 दिवस जरी आपण सगळं काम केले आणि 1 दिवस थोडं दुर्लक्ष केलं की मग ते तिथं माणूस चुकतो, आणि चुकलं की मग नुकसान याच्यात परत मागं जाता येत नाही. अजून कोणाला बोलायचे? वायकर साहेब, आता गुंजवाडीचं एक वायकर हे नाव ब्रँड आहे, म्हणजे एक आयडॉल म्हणलं तरी चालेल. महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी हा एक आदर्श घ्यावा गुंजवाडीचा. द्राक्षाची बाग कशा पद्धतीनं चांगली बनवावी, उत्कृष्ट निर्यातक्षम द्राक्ष तयार करावीत, ते पाहायचं असेल तर गुंजवाडीला या.
अशी परिस्थिती आहे. तुम्ही काय सांगाल? गुंजावडीला म्हटले बरोबर आहे, पण गुंजावडीत वायकर मळ्यात यायचं. 5वी पिढी आहे. राजीव पवन ह्या भावांनी रेकॉर्ड ब्रेक काम केले. ज्याला म्हणतो ना, संकटाला संधी मानून त्यांनी जे राबले त्याचं हे फळ आहे. तुम्ही पाहताय 2 गोष्टी, जसं शेठनी सांगितलं बरेच शेठ, तर की सातत्य आणि टाईम ह्या दोन्ही गोष्टी साधण्याचं काम त्यांनी केलं आहे. 5व्या पिढीची पोरं आज उभी आहेत द्राक्षाच्या बागेत. शाळा शिकून पोरगी डॉक्टर आहे, ती पण आल्यावर इतर राबते. हा वारसा झाला आणि वेळेचं गणित ठेवलं तर निश्चितपणे फळ येतं. पेशाने नोकरदार असलो तरी जन्माने शेतकरी आणि MSc ॲग्री आहे म्हणून सांगतो. त्यांचं जे टायमिंग आहे आणि टेक्निक आहे निश्चितपणे बिनतोड आहे आणि त्यांनी हातचा कधी ठेवत नाहीत. जो जो त्यांच्या जवळ आला त्या प्रत्येकाच्या गळ्यात हात घातला आहे त्यांनी, प्रत्येकाला पुढं नेलं आहे. त्याच्यापैकी आम्ही पण एक आहोत. धन्यवाद. उत्कृष्ट शेती करायची असेल तर राजू वायकर यांचा द्राक्षाचा बाग पाहिल्या. कष्ट आणि सातत्य असलं तर फळ निश्चित मिळतं. सध्या AI तंत्रज्ञान जरी मार्केटमध्ये उपलब्ध असलं तरी ते तंत्रज्ञान सगळीकडे सारखं मार्गदर्शन मिळेल असं नाही, असंही सांगितलं जातं. भविष्यकाळामध्ये द्राक्ष उत्पादकांना चांगल्या प्रकारचे दिवस आहे असं शेतकरी बांधवांनो सांगतात. युवा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर शेतीमध्ये सक्सेस मिळवायचं असेल तर अशा प्रकारे प्लॉटला भेटी द्या. यांनी कशा प्रकारे नियोजन करून 4 पैसे मिळवण्याचं प्लॅन केलेलं आहे त्याचा अभ्यास करा. आणि महाराष्ट्रामध्ये द्राक्ष शेतीमध्ये तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर निश्चितपणे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील गुंजळवाडी येथील वायकर मळ्यामध्ये या. ह्या बागा बघा, शेतकऱ्यांचे अनुभव पहा आणि इतरांना मार्गदर्शन करा. हा, पिंपळगावमध्ये पण आमच्या राजू शेठ पण अच्छा. जरा बाबा मागे आहे जरा. बाबा हा, नमस्कार. आता तुमच्या मुलांनी अतिशय चांगल्या पद्धतीने शेती केली, द्राक्षबाग तयार केलेली आहे. ही सगळी मंडळी तुमचं कौतुक करतायत. कष्टाचं फळ आहे, बाजारभाव पण चांगला मिळाला आहे. तुमच्या काय भावना? माझी काय भावना आहे, फक्त माझं कष्ट आहे. सकाळी 6:30 ते शेतात असतो आणि मला जगन शेठ, बालू शेठ, किसन शेठ यांची प्रेरणा, गणपत भवानजी कानडे यांची प्रेरणा माझ्या अंगात भिजली आहे. त्यामुळे मला कष्टाचं काही वाटत नाही. एवढंच. कष्टाचं फळ निश्चित आहे. बाबांचं योगदान मोठं आहे. बाबांच्या कुटुंबामध्ये ही सुसंस्कृत फॅमिली तयार झालेली आहे. त्यांची एक मुलगी डॉक्टरकीची परीक्षा देते किंवा काय प्रॅक्टिस करत असेल, परंतु गावी आल्यावर शेतामध्ये काम करतात. हा निश्चित आदर्श आहे. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, गुंजळवाडी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.